श्री स्वामी समर्थ. मकर राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी कसा ठरणार आहे? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होतील का? नोकरीत नवीन संधी, पदोन्नती किंवा मानसन्मान मिळेल का? व्यवसायात अपेक्षित नफा होणार का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील की काही आव्हानांना सामोरे जावे लागेल? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याची विशेष काळजी कोणत्या बाबतीत घ्यावी लागेल? आणि ग्रहांची कृपा या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते शुभ संकेत घेऊन येत आहे? चला तर मग जाणून घेऊया मकर राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देणारा, अनेक अडथळे दूर करणारा आणि भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया घालणारा ठरू शकतो. काही प्रसंगी संयम आणि शांतता राखणे आवश्यक असेल, पण योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला मोठा लाभ मिळवून देतील. आठवड्याच्या उत्तरार्धात भाग्याची साथ अधिक मजबूत होताना दिसेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होणार नाहीत, त्यामुळे थोडी निराशा जाणवू शकते. काही व्यक्तींच्या बोलण्यामुळे मन विचलित होण्याची शक्यता आहे, पण त्याकडे फारसे लक्ष देऊ नका. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागेल. रखडलेली कामे पूर्ण होतील, नवीन संधी मिळतील आणि तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन भविष्यासाठी महत्त्वाचे ठरेल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक बाबतीतही सकारात्मक बदल दिसून येतील. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास, मानसिक शांतता आणि समाधान यामध्ये लक्षणीय वाढ होईल. हा आठवडा तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि प्रगतीची नवी दिशा देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विश्वास आणि प्रशंसा मिळेल. तुमच्या कामातील सातत्य, शिस्त आणि प्रामाणिकपणामुळे नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. पदोन्नती, पगारवाढ किंवा इच्छित विभागात बदली होण्याबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांचे योग आहेत. उत्पादन, बांधकाम, शेती, उद्योग, तांत्रिक क्षेत्र आणि सेवा व्यवसायात चांगली प्रगती दिसेल. भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद आणि विश्वास ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी सर्व कागदपत्रांची तपासणी करा. सहकाऱ्यांचं सहकार्य लाभेल आणि तुमच्या नेतृत्व गुणांमुळे अनेक कठीण कामे सहज पूर्ण होतील. आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी संधी तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेणारी ठरू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक आणि स्थिर राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसायातून चांगला नफा मिळेल. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. घरातील काही आवश्यक खर्च होतील, परंतु त्यातून भविष्यात मोठा फायदा होईल. बचतीला प्राधान्य द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. कर्जाचा काही भाग फेडण्याची संधी मिळेल. मालमत्ता, जमीन किंवा वाहनाशी संबंधित व्यवहारात लाभ मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणालाही पैसे उधार देताना काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि भविष्यासाठी सुरक्षित नियोजन करता येईल. पैशाच्या बाबतीत संयम आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय दीर्घकालीन लाभ देतील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कुटुंबात प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाचे वातावरण राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवावा. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी हा आठवडा नाते अधिक दृढ करणारा आहे. मुलांच्या प्रगतीमुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद मिळेल. घरात एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू होऊ शकते. नातेवाईकांकडून आनंददायी बातमी मिळेल. कुटुंबासोबत छोटा प्रवास करण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. राग आणि हट्टीपणा टाळल्यास सर्व नाती अधिक मजबूत होतील. घरातील सकारात्मक वातावरणामुळे मानसिक शांतता आणि समाधान मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत लाभदायक आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल. नवीन विषय समजून घेण्यात अडचणी कमी होतील. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर कमी वेळ घालवा. मित्रांच्या सकारात्मक सहकार्यामुळे अभ्यासात उत्साह वाढेल. परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ संकेत मिळू शकतात. आत्मविश्वास कायम ठेवा. सातत्याने केलेले प्रयत्न भविष्यात मोठ्या यशाचे कारण ठरतील. कोणत्याही अपयशामुळे निराश न होता पुढे जात रहा. आरोग्य.
आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, परंतु कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर विश्रांती घ्या. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा लाभ होईल. सांधेदुखी, पाठदुखी किंवा पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. संतुलित आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. बाहेरील अन्न कमी खा. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी शरीरात नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचार तुम्हाला निरोगी ठेवतील. प्रवास आणि अध्यात्म. या आठवड्यात कामानिमित्त किंवा धार्मिक कारणाने प्रवासाचा योग आहे. हा प्रवास भविष्यात नवीन संधी निर्माण करणारा ठरेल. धार्मिक स्थळी भेट दिल्यामुळे मनाला समाधान मिळेल. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल. सत्संग, नामस्मरण किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. गुरुजन आणि ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. गरजू व्यक्तींना मदत करण्याची प्रेरणा मिळेल. प्रार्थना, ध्यान आणि जप यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल. मनातील नकारात्मक विचार दूर होतील. या आठवड्यात केलेले दान आणि सेवा भविष्यात मोठे शुभ फळ देणारे ठरतील. अध्यात्मामुळे मन अधिक शांत आणि स्थिर राहील. उपाय. दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी भगवान शनिदेवांना काळे तीळ आणि तिळाच्या तेलाचा दिवा अर्पण करा. गरजू व्यक्तींना काळी उडीद, चप्पल किंवा छत्री दान करा. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. आई वडील आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. कोणालाही फसवू नका आणि प्रामाणिकपणाने प्रत्येक काम पूर्ण करा. या उपायांमुळे शनिदेवांची कृपा लाभेल आणि जीवनातील अडथळे कमी होतील. एकूणच हा आठवडा मकर राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये यश आणि कौटुंबिक आनंद घेऊन येणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही अडचणी जाणवतील, परंतु तुमची मेहनत, शिस्त आणि संयम यांच्या जोरावर त्या सहज दूर होतील. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती अधिक अनुकूल होईल आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. या आठवड्यात घेतलेले महत्त्वाचे निर्णय भविष्यात मोठे यश आणि स्थैर्य देणारे ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम, मित्रांचे सहकार्य आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आरोग्याची योग्य काळजी घ्या. प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा आणि अनावश्यक चिंता टाळा. देवावर श्रद्धा, स्वतःवर विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा आठवडा तुमच्या आयुष्यात नवीन यश, समृद्धी, मानसिक समाधान आणि उज्ज्वल भविष्याची मजबूत सुरुवात करून देणारा ठरेल. धन्यवाद.